कल्पना करा, तुमची गाय आजारी पडण्याआधीच AI तुम्हाला अलर्ट देईल. दूध प्रोडक्शन कमी होणार आहे हे AI आधीच सांगेल. हे फ्युचर नाही, हे भारतात सुरू झालं आहे. इंडियामधील सर्वात मोठी डेअरी ब्रँड अमूल आता AI वापरत आहे. 2026 मध्ये अमूलने सार्लबेन नावाचं AI असिस्टंट लॉन्च केलं. हे सिस्टम 36 लाखांपेक्षा जास्त डेअरी फार्मर्ससाठी बनवलं गेलं आहे. हे AI कॅटल हेल्थ, फीडिंग, वॅक्सिनेशन आणि ब्रीडिंग माहिती देतं. अमूलकडे अनेक दशकांचा डेअरी डेटा स्टोर्ड आहे. AI मिल्क प्रोडक्शन आणि कॅटल हेल्थ डेटा अॅनालाइज करतो. जर गाईचं दूध प्रोडक्शन कमी झालं तर AI अलर्ट देतो. वॅक्सिनेशन ड्यू असेल तर AI रिमाइंडर पाठवतो. जर डिझीज रिस्क वाढत असेल तर AI वॉर्निंग देतो. हे सिस्टम मिल्क कलेक्शन सिस्टम आणि ॲप सोबत जोडलेलं आहे. AI मुळे फार्मर्सचा वेळ वाचतो आणि प्रोडक्शन वाढतं. विमेन डेअरी फार्मर्ससाठी हे सिस्टम खूप युजफुल ठरत आहे. अमूलच्या मते हे सिस्टम फार्मर्सची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतं. भारत हा जगातील सर्वात मोठ्या मिल्क प्रोड्युसर्सपैकी एक देश आहे. फ्युचरमध्ये डेअरी फार्ममध्ये AI कॅमेराज आणि स्मार्ट सेन्सर्स वापरले जातील. ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन्स आता डेअरी फार्मिंग पूर्णपणे बदलत आहेत. अमूलचं ऑटोमॅटिक मिल्क कलेक्शन सिस्टम मिल्क टेस्टिंग आणि बिलिंग काही सेकंदात करतं. पशुधन ॲपमुळे फार्मर्स ॲनिमल हेल्थ आणि वॅक्सिनेशन्स मोबाईलवर ट्रॅक करू शकतात. AI कॅमेराज आणि स्मार्ट सेन्सर्स गाय आजारी पडण्याआधीच वॉर्निंग देतात. तुम्हाला काय वाटतं? इंडियामध्ये AI फार्मिंग सक्सेसफुल होईल का? कमेंट करा.